जय शिवराय मित्रांनो, मी नितीन दोरे, शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आणि आज मी आलेलो आहे सरसगड, पाली येथे असलेला सरसगड. आणि रात्री या ठिकाणी आम्ही किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि आता टॉपवरती आहोत. तिथे आम्ही मुक्काम केलेला आहे. हे केदारेश्वर मंदिर आहे पाली किल्ल्यावरचं. सकाळचे 7 वाजलेले जातात आणि आम्ही या ठिकाणी सरसगड किल्ल्यावरती 16 लोक आम्ही या ठिकाणी आज किल्ल्यावरती येऊन या ठिकाणी वृक्षारोपणासाठी खड्डे खणणार आहोत. आणि येत्या 8-10 दिवसामध्ये त्या ठिकाणी झाडे लावून वृक्षारोपण करून या ठिकाणी एक चांगलं असं काम सुरुवात आम्ही या ठिकाणी करणार आहोत. 3 वाजता आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो आणि अंधार असल्यामुळे तर शूट करता आलं नाही. त्यामुळे बाले किल्ल्यापासून आपण शूटला चालू करणार आहोत. मंदिराच्या उजव्या बाजूला इथे एक छोटासा पुतळा महाराजांचा आहे आणि या ठिकाणी दर्शन घेऊन आता किल्ला बाकीचा पाहून या ठिकाणी काम देखील करणार आहोत. मंदिराच्या बाजूला असलेला मोठा प्रशस्त असा एक तलाव आहे. रायगड जिल्ह्यामधील पाली गावाच्या पूर्वेला असलेला आणि दक्षिणोत्तर पसरलेला हा सरसगड किल्ला. आणि या किल्ल्याला पगडीचा किल्ला असं देखील म्हणतात, कारण याचा आकार आपण जर टॉपवर जर पाहिला, वरून जर पाहिला तर पुणेरी पगडीसारखा आहे. त्यामुळे याला पगडीचा किल्लासुद्धा म्हणतात किंवा पालीचा किल्ला असंसुद्धा म्हणतात आणि सरसगड असंसुद्धा म्हणतात. पण जास्त परिचित असलेलं नाव म्हणजे सरसगड आहे. 100 फूट उंच एवढी या किल्ल्याची उंची आहे आणि गिरिदुर्ग प्रकारातील असलेला हा किल्ला किल्ले सरसगड. या किल्ल्यावरती 10हून अधिक पाण्याच्या टाक्या आहेत आणि काही टाक्यांमधलं पाणी पिण्यायोग्य असं आहे. त्या टाक्यांची वारंवार साफसफाई देखील केली जाते अनेक संस्थांमार्फत. सन 1346 मध्ये निजामशाहीचा संस्थापक अहमद मलिक याने तोरणा पुरंदर सिंहगड या किल्ल्यांबरोबर हा सरसगड देखील जिंकून घेतला. त्यानंतर हा किल्ला पुढे आदिलशाहीकडे गेला व त्यानंतर शिवरायांनी हा किल्ला जिंकून यासाठी तब्बल 2000 डागडुजीसाठी व संवर्धनासाठी दिल्याचे इतिहासामध्ये नोंद आहे. तिहेरी तटबंदी असलेला हा सरसगड किल्ला आणि या किल्ल्याची निर्मिती कोणी केली याची माहिती तरी उपलब्ध नाही आहे. परंतु हा किल्ला प्रामुख्याने निरीक्षणासाठी किंवा टेहळणीसाठी त्या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. कारण कोकणामधनं घाटवाटांवरती येणारा माल आणि त्या घाटवाटा असतील, व्यापारी मार्ग असतील, त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्या किल्ल्याचा त्या काळी उपयोग केला जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी नारू मुकुंदांना सुधागड व सरसगडची सबनिशी दिली. या किल्ल्याची देखभाल किंवा या किल्ल्याचा ताबा 1948 पर्यंत भोर संस्थानाकडे होता अशी त्याच्यामध्ये नोंद आहे. या ठिकाणी देखील राहण्यासाठी काही जागा बनवलेली आहे आणि खालच्या बाजूला पाण्याची टाके आहेत.
या किल्ल्यावरती अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातलं काही टाक्यांचं पाणी हे पिण्यायोग्य आहे. औदुंबर हौद आहे. या ठिकाणी औदुंबराचं मोठं झाड देखील आहे. तटबंदी आहे ही. आणि समोर दिसणारं हे पाली गाव आहे. अष्टविनायकापैकी एक असलेला गणपती बल्लाळेश्वर या पाली गावामध्येच आहे. आणि या पाली गावाला लागूनच असलेला हा सरसगड किल्ला आहे. खूप प्रशस्त असा एक खोदकाम आहे. यामध्ये खाली उतरण्यासाठी व्यवस्थितरित्या अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. त्यातच पडलं होतं मोबाईल 15 मिनिटं. सरसगडवरचा हा चोर दरवाजा आहे. पूर्वेच्या बाजूला असलेला अपरिचित असा चोर दरवाजा आहे. आणि आतमध्ये ब्लॉक आहे. हा चोर दरवाजा आहे. आणि या ठिकाणी आतमध्ये पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे. आणि हा जो दरवाजा आहे हा पुढे आतल्या तटबंदीमध्ये निघतो. मोठा असा दगड त्या ठिकाणी अडकलेला आहे. सरसगड किल्ल्यावरती दक्षिण बाजूला 2 शौचकूपं आहेत. त्यातील हे एक आहे. समोर दिसणारा तैलवेला किल्ला आहे. त्याच्या बाजूला ते सुधागड आहे. असं सरसगडवरनं दोन्ही किल्ल्यांचं दिसणारं दृश्य आहे. पहारेकऱ्यांच्या चौकीचे अवशेष अजूनही आहेत. या ठिकाणी वास्तूचे अवशेष आहेत. नक्की काय माहीत नाही. वाड्यासारखं आहे अवशेष. सरसगड किल्ल्याची तटबंदी ही चिलखती तटबंदी आहे. म्हणजेच त्याला आपण तिहेरी तटबंदी असं सुद्धा म्हटलं जातं. एकाच्या आतमध्ये एक अशा 2-3 तटबंदी किल्ल्याभोवती असते. त्याला तिहेरी तटबंदी असे म्हणतात. सरसगडची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्या तरी किल्ला हा निसर्गाच्या लहरीवर तग धरून आहे. जर अभ्यासात्मक भटकंती केली तर आपल्या असं लक्षात येईल अनेक वास्तू, अनेक गुफा आणि अनेक इतिहासाचे साक्षीदार हे अपरिचित आहेत. याची कुठल्याही प्रकारची नोंद इतिहासामध्ये आपल्याला आढळत नाही. जसे की आज आम्ही पाहिलेला चोर दरवाजा हा इतिहासामध्ये माहिती नाही किंवा अजूनही अनेक लोकांना किंवा इथे येणाऱ्या लोकांना माहीत नाही. 2 शौचकूपं या ठिकाणी शिवकालीन शौचकूपं या ठिकाणी किल्ल्यावरती आहेत. ते देखील बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. अशा अपरिचित गोष्टी, अपरिचित वास्तू, अपरिचित इतिहासाच्या पाऊलखुणा या सरसगड किल्ल्यावरती आजही साक्षीदार आहेत. सरसगड किल्ल्यावरती पिण्याचे पाणी असलेले हे एकमेव टाके आहे. आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक पर्यटक असेल किंवा दुर्गभ्रमंती करणारे पर्यटक असतील या टाकीचे पाणी पिण्यासाठी उपयोग करतात. आणि खूप थंड आणि चविष्ट या ठिकाणचं पाणी असतं. या ठिकाणी अनेक वेळा या टाकीची स्वच्छता देखील केली जाते. हा महादरवाजा आहे. परंतु हा रस्ता किंवा ही वाट जास्त करून वापरली जात नाही.
आणि प्रवेशद्वार या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. उत्तम प्रकारचं प्रवेशद्वार आहे, सागवानी शिवकालीन पद्धतीचं बनवण्यात आलेलं हे प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वार आहे हे, परंतु या ठिकाणची वाट बिकट किंवा व्यवस्थित नसल्याने जास्त करून ही वाट कोणी वापरत नाही. बुरुज, तटबंदी तेरी तटबंदीचा सरसगड किल्ला. गेले अनेक शतकं ऊन, वारा, पाऊस यांच्याशी संघर्ष करत आजही या भिंती, ही तटबंदी आजही शाबूत आहे. पहारेकरी चौकीचे अवशेष येते. पहारेकरांच्या चौकीचे अवशेष येते. या महादरवाजापासून उजव्या हाताला जर आपण गेलो, हा रस्ता आपल्याला बाले किल्ल्यावर म्हणजे केदारेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. आणि जी पाण्याची टाकी आहे, पिण्याचं पाणी, त्या पिण्याच्या टाकीच्या बाजूने डाव्या हाताला जरी आपण गेलं, डाव्या बाजून जरी गेलं तरी आपल्याला पाठीमागच्या बाजूला म्हणजे किल्ल्यावरती जाता येतं. या ठिकाणी देखील पाण्याच्या टाक्या आहेत, तटबंदी आहेत आणि या ठिकाणी येण्यासाठी एक छोटंसं प्रवेशद्वार देखील आहे. ऐनाचं हौद असे याला नाव देण्यात आलेले. पाणी आहे आतमध्ये आणि यासारखे अनेक हौद, अनेक पाण्याच्या टाक्या या किल्ल्यावरती आहेत.
तटबंदीवरती जाण्यासाठी त्या पायऱ्या आहेत. बाहेरची तटबंदी आहे आणि आतमध्ये तटबंदी. याला गंजा असं म्हणतात. त्या ठिकाणी तोफा किंवा बंदुका त्या काळच्या या ठिकाणी ठेवून शत्रूवरती मारा केला जायचा. आपण आलेलो आहे दिंडी दरवाजाजवळ. हा आहे दिंडी दरवाजा आणि या काचेवर कोरलेल्या 96 पायऱ्या. दिंडी दरवाजामधनं वरती आल्यानंतर डाव्या बाजूने बाले किल्ल्यावर जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि उजव्या बाजून सुद्धा जाण्यासाठी एक रस्ता आहे बाले किल्ल्यावरती. डाव्या बाजून जर आपण गेलात तर आपल्यामध्ये पाण्याची टाकी लागते, ज्या टाकीचं पाणी आपण पिऊ शकतो. इथे काय अवशेष आहे आणि या ठिकाणी असली शिळा समाधी आहे की काही माहीत नाही. दिंडी दरवाजाकडं जाण्यासाठी या कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्या उतरून खाली जावं लागतं आणि उजव्या हातालाच पारेकऱ्यांसाठी असलेल्या देवड्या आहेत कातळामध्ये कोरलेल्या. आणि हा दरवाजा दिंडी दरवाजा आणि दिंडी दरवाजाला अलीकडच्या काळामध्ये सागवानी प्रवेशद्वार बसवण्यात आलेले आहे. अत्यंत सुरेख आणि शिवकालीन पद्धतीचं सागवानी प्रवेशद्वार या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. हा दिंडी दरवाजा आहे आणि सध्या किल्ल्यावरती येण्याचा एकमेव मार्ग सुरक्षित असा. आणि या कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या. मराठी युवा संस्थेमार्फत हा दिसत असलेला बुरुज काही दिवसांपूर्वी पूर्णपणे मोकळा केला, पूर्णपणे गाडलेला होता मातीखाली. परंतु या संस्थेने गेली 6 वर्षामध्ये या किल्ल्यावरती अनेक दुर्ग संवर्धनाची कामं केली. त्यापैकी हे एक चांगलं काम आहे. आणि समोर दिसणारा परमपवित्र असा भगवा ध्वज स्तंभ